उन्हाळ्यामध्ये जर तुम्हाला लाडू खाण्याची इच्छा होत असेल तर असा हा मस्त मुगाचा लाडू तुम्ही तयार करून घेऊ शकता. यामध्ये आपण जरासुद्धा साखर किंवा गूळ वापरलेला नाही आहे. अगदी सोप्या पद्धतीने आपण हा लाडू तयार केलेला आहे. लाडू एकदम खुसखुशीत तयार झालेला आहे. मुगाचा लाडू पचायला हलका असतो, थंडही आहे. चला तर मग वेळ न दवडता आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी मूग घेतलेले आहेत. हे 1 वाटी मूग आहेत आणि हे वजनाने 200 ग्रॅम मूग आहेत. आता मूग आपल्याला धुता येणार नाही, त्यामुळे इथे मी कपडा जो घेतलेला आहे तो थोडासा भिजवून घेतलेला आहे पाण्याने. आणि आता हे मूग जे आहे ते यामध्ये घातलेले आहेत. ह्याला आपण थोडंसं असं चोळून घेऊया, म्हणजे ह्यावरची जी पावडर असेल ती निघून जाईल. तर इथे बघा, हे मूग जे आहे ते असे मी स्वच्छ करून घेतलेले आहेत. मस्त असे हे ह्याची पावडर जी आहे ती निघून गेलेली आहे. मूग जे आहे ते आपण वाटीमध्ये काढून घेऊया. आणि यानंतर आपल्याला मूग जे आहेत ते व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत. इथे कढई गरम करत ठेवलेली आहे, यामध्ये हे मूग घालूया आणि मंद ते मध्यम आचेवर आपल्याला हे मूग 7 ते 8 मिनटं चांगले भाजून घ्यायचे आहेत. ह्या मुगाचा चांगला सुवास येईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत. मात्र भाजताना ते कुठेही काळे पडता कामा नये किंवा त्याचा रंग जाता कामा नये, ह्याची काळजी घ्यायची आहे. त्यामुळे अगदी मध्यम स्वरूपाच्या आचेवरच आपल्याला हे चांगले भाजून घ्यायचे आहेत. तर इथे 7 ते 8 मिनटं हे मूग मी भाजून घेतलेले आहेत. आता हे मूग जे आहेत ते आपण एका ताटामध्ये काढून थंड करून घेणार आहोत. मूग बघा मी व्यवस्थित भाजून घेतलेले आहे, त्याचा रंग तसाच ठेवलेला आहे. जास्त काही काळे होऊ द्यायचे नाही आहेत मूग. इथे लाडू करता मी जे तूप घेतलेलं आहे ते अर्धी वाटी घेतलेलं आहे आणि याच वाटीने 1 वाटी आपण मूग घेतलेले आहेत. आता हे तूप जे आहे ते वजनाने 85 ग्रॅम तूप आहे. इथे काजू बदामाचे तुकडे घेतलेले आहेत, तर काजू बदाम मी 25 ग्रॅम घेतलेले आहेत. आता 1 चमचा तुपामध्ये आपल्याला हे चांगलं परतून घ्यायचं आहे. काजू बदाम हलकेसे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. तर इथे बघा मी हलकेसे ह्याला भाजून घेतलेलं आहे, एका वाटीमध्ये काढून घेते. यानंतर उरलेल्या तुपामध्ये इथे मी घेतलेले आहेत मनुका. तर मी इथे 40 ग्रॅम मनुका घेतलेले आहेत. तुम्ही ह्याऐवजी जास्त पण मनुका इथे वापरू शकता. तर मनुका जे आहेत त्या थंड असतात, त्यामुळे मी इथे मनुकाचा वापर करणार आहे. काजू बदामाचा वापर तुम्ही नाही केला तरीसुद्धा चालू शकतं. मनुके इथे थोडेसे मी परतून घेतलेले आहेत, ते सुद्धा आपण वाटीत काढून ठेवू. ह्याला थंड करण्यासाठी आपण ठेवून देऊया. आता यानंतर मूग जे आहेत ते बऱ्यापैकी थंड झालेले आहेत. तर हे मूग जे आहे ते मिक्सरला आपल्याला दळून घ्यायचं आहे. ह्याचं पीठ तयार करून घ्यायचं आहे. मात्र पीठ करताना खूप अशी बारीक पावडर नाही करायची, तर थोडंसं आपल्याला हे पीठ जे आहे ते रवाळ ठेवायचं आहे. तर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळे मूग मी काढून घेते आहे आणि ह्याला दळून घेणार आहे. इथे बघा हे पीठ जे आहे ते मी मस्त असं तयार करून घेतलेलं आहे. थोडंसं रवाळ पीठ आहे हे, एकदम मी बारीक केलेलं नाही आहे. यानंतर उरलेल्या तुपातलं 2 मोठे चमचे तूप आपण इथे काढून घेणार आहोत. आता हे जे पीठ आहे ते आपल्याला चांगलं तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे, कारण आपण मूग जे आहे ते जास्त भाजलेले नाही आहेत. आता जे काही कच्चेपणा त्याच्यामध्ये राहिलेला असेल तो आपण इथे भाजून घेणार आहोत. तर मंद ते मध्यम आचेवर आपल्याला हे चांगलं सतत हलवत भाजून घ्यायचं आहे. आता मुगाचा रंग जो आहे तो हिरवागार राहण्यासाठी आपल्याला इथे काळजी घ्यायची आहे. त्यामुळे मंद आचेवरच आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे, म्हणजे रंग जो आहे तो मस्त असा हिरवाच राहतो. इथे मी गुठळ्या मोडत मोडत हे पीठ जे आहे ते मस्त असं भाजून घेते. गुठळ्या मात्र आपल्याला व्यवस्थित ह्या मोडून घ्यायच्या आहेत. हा मुगाचा लाडू अतिशय पौष्टिक आहे. मूग हे पचायला हलके असतात, याशिवाय मूग गुणधर्माने थंड आहे. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये आपण मुगाचा लाडू खाल्ला तरी पण तो व्यवस्थित आपल्याला पचतो आणि शरीराला थंडावा पण देतो. याशिवाय आपण ह्यामध्ये जे जिन्नस वापरणार आहोत ते सुद्धा गुणधर्माने थंडच वापरणार आहोत. आता इथे मी गाईचं तूप वापरलेलं आहे आणि 1 चमचा तूप आपण ह्यामध्ये घातलेला आहे. पुन्हा आपण हे चांगलं भाजून घेतोय. तर गाईचं तूप देखील थंड आहे, त्यामुळे इथे आपण गाईचं तूप वापरलेलं आहे. आता बघा हे व्यवस्थित मी भाजून घेतलेलं आहे. 8 ते 10 मिनटं ही मंद आचेवर मी मस्त भाजून घेतलेलं आहे. आता याला असंच कढईमध्ये ठेवून देऊया, म्हणजे हे व्यवस्थित भाजलं जाईल. तोपर्यंत आपण दुसरी कामं करून घेऊया. तर इथे हे थोडंसं मी हलवून घेते. गॅस बंद होता आणि थोडंसं थंड झाल्यानंतर आपण एका
प्लेटमध्ये काढून घेऊया. ह्याला सगळं पीठ व्यवस्थित काढून घेऊ आणि हे पीठ जे आहे ते थंड करण्यासाठी आपण ठेवून देऊया. तोपर्यंत आपण दुसरी कामं करूया. इथे मी ह्याच करता खडीसाखर घेतलेली आहे आणि खडीसाखर 90 ग्रॅम खडीसाखर आहे. तर तुम्हाला जास्त गोड हवं असेल तर तुम्ही जास्त साखरेचा पण वापर करू शकता. तर इथे आपण रेग्युलर साखर न वापरता किंवा गूळ न वापरता खडीसाखरेचा वापर करणार आहोत, कारण खडीसाखर देखील थंड असते. यामध्येच आपण 4 ते 5 वेलची सोलून घातलेली आहे. वेलची देखील थंड असते, त्यामुळे वेलचीचा वापर केलेला आहे. आता हे मिक्सरला आपण वाटून घेऊ. तर इथे मी हे मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे. आपली पिठी साखर जशी असते तसंच हे बारीक करून घेतलेलं आहे. खडीसाखर साखरेपेक्षा ह्याला गोडवा कमी असतो, त्यामुळे खडीसाखर खाल्लेली चांगली असते, थंड पण आहे. तर ही खडीसाखर आपण ह्यामध्ये पिठामध्ये घालणार आहोत. आता पीठ जे आहे ते हलकंसं गरम आहे, खूप थंड नाही आहे, तर हलकंसं गरम आहे ते. यानंतर आपण जे ड्रायफ्रूट्स फ्राय करून घेतले होते ते देखील आपण बारीक करून घेऊ. मिक्सरला हे मी बारीक करून घेतलेलं आहे. आता ते देखील आपण ह्यामध्ये घालूया. खूप अशी पावडर करायची नाही आहे, थोडंसं रवाळ ठेवायचं आहे. यानंतर जे आपण मनुके फ्राय करून ठेवले होते ते देखील आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत. त्याची एकदम पेस्ट तयार करायची आहे अशी. यामुळे काय होतं, लाडू आपल्याला बांधायला बाइंडिंगचं काम हे मनुके करणार आहेत. आणि हे सगळं आता आपल्याला व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे. इथे मी खडीसाखरेचं प्रमाण थोडंसं कमी घेतलेलं आहे, कारण की मनुक्याचा गोडवा पण ह्याच्यामध्ये आलेला आहे. हे लाडू जे आहेत ते खूप असे गोड नाही आहेत, साधारण गोड असे आहेत. तर तुम्हाला जास्त गोड हवं असेल तर तुम्ही ह्यामध्ये जास्त प्रमाणात खडीसाखर वापरू शकता किंवा मनुके वापरू शकता, किंवा मग तुम्ही साखरेचा बुरा वापरू शकता, पिठी साखरही वापरू शकता, किंवा मग गूळ देखील वापरू शकता. हे तुमच्यावर अवलंबून आहे. तर हे सगळं मी असं व्यवस्थित एकत्र केलं. आता 1 चमचा तूप मी यामध्ये घालते आणि आता 2 चमचे तूप आपलं इथे शिल्लक राहिलेलं आहे. सगळं तूप आपण वापरलेलं नाही आहे, तर एवढंसं तूप आपल्याला पुरेसं आहे. आता हे सगळं व्यवस्थित एकत्र करून घेतलं. आता आपण लाडू बांधून पाहू. तर इथे हाताला मी तूप लावून घेतलेलं आहे आणि लाडू बघा अगदी सहजगत्या वळतोय. इतका मस्त हा लाडू तयार होतो. खायला देखील तेवढाच चविष्ट आहे. एकदम खुसखुशीत, तोंडात टाकताच विरघळेल असा हा लाडू तयार होतो. बघा, लाडू बांधायला जास्त काही कष्ट नाहीत, पटापट हे लाडू वळले जातात. शिवाय नो फेल रेसिपी आहे. तुम्ही अगदी पहिल्यांदाच बनवत असाल तरीसुद्धा तुमचा लाडू चुकणार नाही, अशी ही रेसिपी आहे. तर इथे आपला पहिला लाडू तयार झालेला आहे. आपण एका प्लेटमध्ये काढून ठेवूया आणि अशाच पद्धतीने बाकीचे सर्व लाडू तयार करून घेऊ. अगदी तुम्ही कितीही मोठ्या प्रमाणात हे लाडू केले तरी पटापट तुमचे हे लाडू बांधून होतील. इतके मस्त हे लाडू तयार होतात. इथे मी थोडंसं मोठ्या आकाराचेच लाडू तयार करते आहे. बघा किती गोल गोल मस्त हा लाडू तयार होतो. तुम्ही पाहू शकता त्याचा रंगही किती सुंदर आलेला आहे आणि खायला तर अतिशय स्वादिष्ट असा हा लाडू तयार होतो. तर अशाच पद्धतीने मी सगळे लाडू तयार करून घेते. बघा, घेतलेल्या साहित्यात 10 लाडू मोठे तयार झालेले आहेत. तर तुम्ही जास्त प्रमाणात बनवणार असाल तर त्या हिशोबाने तुम्ही प्रमाण दुप्पट तिप्पट करून हे लाडू बनवू शकता. मी इथे घेतलेले जे मूग होते ते 200 ग्रॅम मूग होते, म्हणजे 1 वाटी मूग मी घेतले होते आणि त्याचे 10 लाडू इथे तयार झालेले आहेत. लाडू बघा किती सुंदर दिसतोय. बरं, इथे आपण जे तूप वापरलेलं आहे ते खूप जास्तही नाही आणि खूप कमीही नाही असं तूप वापरलेलं आहे. कमी वापरलं तर लाडू कडक होतात, जास्त वापरलं तर लाडू गुळगुळीत होतात. लाडू बघा मी तोडून दाखवते किती मस्त तयार झालेले आहे. लाडू इतका परफेक्ट बनवला आहे की तो तुमच्या घशाला लागणार नाही, इतकं व्यवस्थित हे लाडू तयार झालेले आहेत. रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.